प्रिय मित्रांनो, मध्ये काही शेतकरी मंडळींनी आत्महत्या केल्याचे मी वाचले. मनाला खूप वाईट वाटले. कारण आत्महत्या केल्याने कोणतेच प्रॉब्लेम सुटत नसतात. उलट तुमचे बायका पोरं एकटे पडतात आणि त्यांना ते प्रॉब्लेम सोडवावे लागतात. जेव्हा केव्हा मनात आत्महत्येचे विचार येत असतील त्यावेळेस तुम्ही पुढचे काही उपाय करून बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा प्रॉब्लेम तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सांगा. जितक्या जास्त लोकांना तुम्ही सांगता तेवढी त्या प्रॉब्लेमची तीव्रता कमी होते. आणि मुख्यतः आपल्याला काय असतं की आपले नातेवाईक, जवळचे मित्रमंडळी हा कसा हरला, हा कसा कर्जबाजारी झाला, याला हसतील, आपली चेष्टा करतील, आपल्या कुटुंबियांची चेष्टा होईल अशी भीती वाटत असते आणि आपल्याला लाज वाटत असते. तर काय करा, ही लाज सोडून त्यांनाच फोन करून किंवा भेटून तुमचे प्रॉब्लेम सांगा. त्यांना सांगा, बाबा असा असा प्रॉब्लेम आहे, तू काही मदत करत असशील तर कर, मी खूप आशेने तुझ्याकडे आलोय. म्हणजे काय होईल, ॲटलिस्ट त्यांचं हसणं तरी बंद होऊन जाईल. आणि परत नियम तोच आपला की जितक्या जास्त लोकांना तुम्ही प्रॉब्लेम सांगाल तेवढी ती प्रॉब्लेमची तीव्रता कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज मागणारे लोक जर तुमच्या घरी येत असतील तर तुम्ही स्वतःच त्यांच्याकडे जा. कसं होतं, घरी ते चक्रा मारतात, घरचे सगळे नातेवाईक, बायका पोरं कंटाळून जातात, तुम्ही पण अजून निराशावादी होतात. त्यापेक्षा 2-4 मित्रांनी घेऊन त्यांच्या घरी जा. त्यांना सांगा, बाबा कोणत्याही परिस्थितीत मी पैसे देऊ शकत नाही, तुला काय करायचं ते कर, पण मला खरोखर शक्य नाही, तर मला प्लीज सांभाळून घे. म्हणजे त्यांच्या तुमच्या घरी येण्याच्या चक्रा ज्या आहेत त्या कमी होतील आणि त्याच्यामुळे निराशा टळेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी टेन्शनमध्ये लोक दारू प्यायला सुरुवात करतात, व्यसन जवळ करतात. काय होतं, ज्या काळात आपल्याला मदत मागायची, बाकीच्यांना प्रॉब्लेम सांगायचे, त्या काळात तुम्ही दारू पितात, तात्पुरता तुम्ही विसरतात. परंतु जसा दारूचा भर सकाळी सकाळी पहाटे पहाटे ओसरतो त्यावेळेस टेन्शन डबल येतं. आत्महत्या जास्त होण्याचं प्रमाण हे पहाटे आहे. कारण काय होतं, दारूचा भर ओसरला की अजून टेन्शन येतं, सगळं जग झोपलेलं असतं आणि त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काही निराशावादी संप्रेरक पदार्थ सिक्रेट होत असतात, त्याच्यामुळे टेन्शन अजून वाढतं. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, टीव्हीचं चॅनल चालू करा, ॲनिमल प्लॅनेट, डिस्कवरी सारखे असे वेगवेगळे ज्याच्याने टेन्शन येणार नाही अशा सिरियल्स बघा. त्याच्याने तुमचं टेन्शन कमी होऊ शकतं. परंतु व्यसनांच्या पासून दूरच राहायला पाहिजे ह्या काळात. पुढची गोष्ट म्हणजे काय की तुम्ही स्वतःला कामात अडकून घ्या. जे मिळेल ते काम करा, कोणत्याच कामाची लाज बाळगू नका. किती पण साधं छोटं काम असलं तरी चालेल, परंतु तुम्ही ते करा. तुम्हाला जर तुमच्या गावात ते काम करायला लाज वाटत असेल तर शेजारच्या गावात जा, तिथे जाऊन काम करा. पैसे जमले तर घरी पाठवा, नाही तर नका पाठवू. कारण तशी आत्महत्या केल्यावर तुमची घरच्यांना काही मदत होणारच नाही. त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या गावात जाऊन का होईना पण जिवंत राहा, पडेल ते काम करा. काम केल्याने एक तर आपण दमतो, आपले स्नायू वापरले जातात, मन शांत होतं, वेगवेगळे एन्डॉर्फिन्स आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतात आणि याच्यामुळे वाईट विचार सुद्धा कमी होतात. मित्रांनो, पुढचा एक मार्ग मी तुम्हाला सांगतो की 50 लोकांकडे आपला प्रॉब्लेम सांगायचा आणि त्यांच्याकडे मदत मागायची. मग ते नगरसेवक असतील, पॉलिटिशियन्स असतील, मग तुमची श्रीमंत मित्रमंडळी, नातेवाईक असतील, त्यांना जाऊन सांगा असा असा प्रॉब्लेम आहे, माझ्या मनात अक्षरशः आत्महत्येचे विचार येत आहेत, तर कृपा करून काहीतरी मला मदत करा. आणि 50 लोकांपैकी एक व्यक्ती तरी मदतीला नक्की येते, हा माझा अनुभव आहे. पुढचा पॉईंट म्हणजे नेहमी ह्या काळामध्ये जेव्हा टेन्शन्स येतात त्यावेळेस पॉझिटिव्ह विचार करायचा. पॉझिटिव्ह विचार म्हणजे जे तुमच्या पूर्वीच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या असतील त्याचा विचार करा. पुढे एकदम काहीतरी चमत्कार होऊन काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं घडेल असं इमॅजिन करा. त्याच्याने सुद्धा टेन्शन्स कमी होतात. ह्या काळामध्ये फालतू खर्च कमी केले पाहिजे. मुलं जर फार महागड्या शाळेत जात असतील तर त्यांना साध्या शाळेत टाका आणि अनावश्यक खर्च टाळा, म्हणजे टेन्शन्स कमी होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजूबाजूचे जे नातेवाईक आहे, बायको वगैरे, आई वडील, यांची सुद्धा जबाबदारी आहे. त्यांनी सुद्धा त्या माणसाला सांगितलं पाहिजे, बाबा तू टेन्शन घेऊ नको, तुला जे जमेल ते कर, आम्ही सुद्धा तुझ्या बरोबरीने उभे राहतो, आपण सगळे मिळून हा प्रॉब्लेम सोडू. हे बघा, ती व्यक्तीने आत्महत्या केली तर सगळं आयुष्य तुम्हालाच चालवायचंय. त्यापेक्षा आजपासूनच तुम्ही उभं राहा, आजपासूनच तुम्ही कमवायला लागा सगळे घरातले, कदाचित त्या माणसाचा जीव वाचेल. कारण लुळा, पांगळा, लंगडा कसाही माणूस, पुरुष घरात असणं याला खूप महत्व आहे. तो नुसता पलंगावर बसून असेल सुद्धा तरी सुद्धा त्याचा खूप आधार होतो. तर हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फॉरेनमध्ये मानसोपचार तज्ज्ञाची मदत प्रत्येक गोष्टीकरता घेतली जाते. आपल्याकडे मात्र फार लाज वाटते त्याची. मित्रांनो, ह्या मानसोपचार तज्ज्ञांकडे अशा काही गोळ्या असतात की तुमच्या मनातले निगेटिव्ह विचार निघून जातात, हिंमत येते, पॉझिटिव्ह विचार येतात आणि जगण्याकरता लढाई करण्याची ताकद येते. तर तुम्ही जरूर त्यांची मदत घेतली पाहिजे.
त्यांच्या ह्या औषधांची गोळ्यांची मदत घेणं खूप गरजेचं असतं ह्या काळात. याच्याने तुमचा जीव वाचू शकतो आणि मानसोपचार तज्ज्ञ तुमचा खूप तगडा साथीदार होऊ शकतो. तर अशा वेळेस नक्की त्याची मदत घ्या. आता जे विद्यार्थी मित्र आहे त्यांना काय होतं, एखाद्या परीक्षेत कमी मार्क मिळाले, एखादी मैत्रीण नाही म्हटली किंवा कुठे करिअरमध्ये प्रॉब्लेम आला की त्यांना लगेच टेन्शन येतं, त्यांना लाज वाटते. आपले बाकीचे मित्र काय म्हणतील, मैत्रिणी काय म्हणतील. तर बेसिकली लाज वाटू देऊ नका. ह्या संध्या एक नाही तर दुसरी परत 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 येणारच आहे. तुम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घाबरू नका, हिमतीने उभे राहा. ह्या जीवनाच्या ग्राउंडवर तुमचे रन्स होणारच आहेत. तुम्ही स्वतःहून ग्राउंड सोडू नका. तुम्हाला आउट करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. आज ना उद्या विजय तुमचाच आहे. फक्त टिकून राहा, टिकून राहा.